नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मल के आपल्याला मॅनेजमेंट अकाउंट या विषयासाठी आहे. तर मॅनेजमेंट अकाउंटमध्ये आपण फर्स्ट चॅप्टर रेशो अनालिसिस घेतलेला आहे. त्यानंतर वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट हा चॅप्टर घेतोय. तर वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये देअर आर टू कन्सेप्ट ऑफ वर्किंग कॅपिटल, ग्रॉस कन्सेप्ट अँड नेट कन्सेप्ट. ग्रॉस वर्किंग कॅपिटल कन्सेप्ट युजली तो वर्किंग कॅपिटल म्हणजे ग्रॉस वर्किंग कॅपिटल जे असतं ते वर्किंग कॅपिटल हेच आहे असं गृहीत धरलं जातं. पण नेट वर्किंग कॅपिटल हे या पद्धतीनं आहे. म्हणजे या ठिकाणी नेट वर्किंग कॅपिटल हे करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटी याचा विचार करतं. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, नेट वर्किंग कॅपिटल हे कुणाचा विचार करतोय किंवा कशाचा विचार करतोय, तर करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटी याचा विचार करतं. तर ग्रॉस वर्किंग कॅपिटल हे फक्त या ठिकाणी विचार करतो तो वर्किंग कॅपिटलच आहे, पण तो करंट असेटचा विचार करत असतो. त्यामध्ये मार्केटिंग सिक्युरिटी असेल, इन्व्हेंटरी असेल, म्हणजे त्याला आपण स्टॉक म्हणतोय, बिल्स रिसिवेबल असेल, या गोष्टींचा या ठिकाणी ग्रॉस वर्किंग कॅपिटलमध्ये विचार केला जातो. म्हणजे करंट असेट्सचा सरासरी या ठिकाणी विचार केला जातो. पण नेट वर्किंग कॅपिटल हे या ठिकाणी करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटी या फॉर्म्युल्याने या ठिकाणी काम करत असतं. मग त्यामध्ये तुम्ही करंट लायबिलिटीमध्ये आउटसाइडर जे क्लेम करणारे आहेत, जे एक्सटर्नल लायबिलिटी आपण म्हणतोय आपण, ते या ठिकाणी त्यांचा विचार मध्ये इन्क्लूड होत असतो. त्यामध्ये क्रेडिटर्स असेल, बिल्स पेबल असेल, बँक ओव्हरड्राफ्ट असतील किंवा एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असतील, हे या ठिकाणी त्यांचा विचार केला जातो असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून या ठिकाणी या पद्धतीनं हे त्याचं मीनिंग आहे. आता डेफिनेशन सांगायचं झालं तर वर्किंग कॅपिटलचा एक फॉर्म्युला पडतोय, तो वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटी हा त्याचा फॉर्म्युला पडतोय. त्यानंतर सेकंड नंबरचं डेफिनेशन, वर्किंग कॅपिटल रिप्रेझेंट ओनली द करंट कॅपिटल असेट्स विच कॅन बी कन्वर्टेड इनटू कॅश इमिजिएटली. म्हणजे करंट वर्किंग कॅपिटल हे कॅपिटल असेट्स आहेत, ते कन्वर्ट विदिन 12 मंथ म्हणजे 12 महिन्याच्या आत कॅशमध्ये इमिजिएटली ट्रान्सफर करता येतात. त्याला वर्किंग कॅपिटल असं म्हटलं जातं. म्हणजे वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, सरळ सरळ कॅशचंच एक रूप आहे, पण ते कॅशमध्ये नसतं तर ते स्टॉकमध्ये असेल, मग त्यामध्ये रॉ मटेरियल असतील, डेटर्स असतील, त्यानंतर बिल्स रिसिवेबल असेल, त्यानंतर वर्क इन प्रोग्रेसचा स्टॉक असेल, फिनिश्ड गुड्सचा स्टॉक असेल, या सर्व गोष्टींचं या ठिकाणी हे कन्वर्ट कशामध्ये होतं, कॅशमध्ये होतं विदिन 12 मंथ. म्हणजे 12 मंथच्या आत याला वर्किंग कॅपिटल असं म्हटलं जातं. आता करंट असेट्स कोणत्या आणि करंट लायबिलिटी कोणत्या हे आपल्याला क्लिअर माहीत पाहिजे, तरच हा प्रॉब्लेम सोडवता येतो. करंट असेट्समध्ये कोणकोणत्या येतात, तर कॅश अँड बँक बॅलन्स, त्यानंतर शॉर्ट टर्म लोन अँड ॲडव्हान्सेस हे एक येतं, त्यानंतर बिल्स रिसिवेबल, त्यानंतर सन्ड्री डेटर्स, त्यानंतर इन्व्हेंटरीमध्ये रॉ मटेरियल, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस गुड्स आणि फिनिश्ड गुड्स हे 3 या ठिकाणी इन्व्हेंटरी किंवा स्टॉकमध्ये येतात. त्यानंतर प्रिपेड एक्सपेन्सेस आहे, ॲक्वायर्ड इन्कम आहे, त्यानंतर मनी रिसिवेबल विदिन 12 मंथ म्हणजे पैसे जर येणं असतील 12 महिन्याच्या आत, तर ते देखील करंट असेट्समध्ये ग्राह्य धरले जातात. त्यानंतर करंट लायबिलिटीमध्ये काय काय येतं, तर बिल्स पेबल, सन्ड्री क्रेडिटर्स, अकाउंट्स पेबल, त्यानंतर शॉर्ट टर्म बारोईंग, त्यानंतर डिव्हिडंड पेबल,
त्यानंतर स्टॅच्युटरी लॅबिलिटीज, त्यानंतर ॲक्वायर्ड किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बँक ओव्हरड्राफ्ट, त्यानंतर प्रोव्हाइडेड फंड ड्यूज आणि एनी अदर पेमेंट विदिन 12 मंथ. एनी अदर पेमेंट ड्यू विदिन 12 मंथ, म्हणजे 12 महिन्याच्या आत जे काही देण्याचं ड्यू डेट असेल तर ते देखील करंट लायबिलिटीमध्ये या ठिकाणी ग्राह्य धरले जाते. तर एक फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्याप्रमाणेच या ठिकाणी तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. त्यामध्ये नेट वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटी, या पद्धतीनं हा त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर आता वर्किंग कॅपिटलचं नेचर कसं आहे, तर हे ऑपरेशन सायकल आहे बरं का. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, तर हे एक ऑपरेशन सायकल आहे आणि ती सायकल कशा पद्धतीने चालते बघा. ऑपरेशन सायकल म्हणजे तुमचा व्यवसाय व्यवस्थितरित्या चालू राहण्यासाठी वर्किंग कॅपिटल हे महत्त्वाचं आहे. ही एक ऑपरेशन सायकल आहे, ती कशा पद्धतीने चालते. आता वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, सरळ सरळ कॅशचं रूप आहे. 12 महिन्याच्या आत त्याला कॅशचं रूप आपल्याला देता येतं, कॅश. मग ती कॅश आपण काय करतोय, कुठे यूज करतोय, पहिल्यांदा रॉ मटेरियल खरेदी करायला. ठीक आहे. मग रॉ मटेरियल कच्चा माल खरेदी केला तर कच्चा माल मग उधार खरेदी केला, डेटर्स क्रिएट होतील. उधार माल खरेदी केला तर या ठिकाणी क्रेडिटर्स तयार होईल. क्रेडिटर्स म्हणजे आपल्याला जो माल सप्लाय करतोय त्याच्याकडून आपण उधार घेतोय. ठीक आहे. कच्चा माल घेतला, मग त्याचं प्रोडक्शन करत असताना आपल्याला ओव्हरहेड वर खर्च करावा लागतो, किंवा जी काही मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे ती कॉस्ट या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर पैसा खर्च करावा लागतो. त्यानंतर आपला स्टॉक तयार होईल. स्टॉक तयार झाला, मग तो स्टॉक या ठिकाणी आपण विकतोय. मग तो उधार विकला तर डेटर्स तयार होतील. डेटर्स तयार झाले तर ते डेटर्स आपल्याला पुन्हा काही स्टॉक तसाच राहील या पद्धतीनं. मग डेटर्स तयार झाले, डेटर्सकडून आपण पैसे घेऊ, मग पुन्हा ते पैसे या ठिकाणी कुठे युटिलाइज करू आपण, रॉ मटेरियल खरेदी करायला. पुन्हा मग ओव्हरहेड येतील, पुन्हा मग स्टॉक येईल, या पद्धतीने. म्हणजे जी सायकल आहे ती ऑपरेशन सायकल ह्या वर्किंग कॅपिटलमुळं या ठिकाणी क्रिएट होत असते असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे मॅनेजमेंटला फास्ट करण्यासाठी किंवा टर्नओव्हर फास्ट करण्यासाठी हे वर्किंग कॅपिटल या ठिकाणी एक चांगला काय म्हणता येईल त्याला फ्लुएंटपणा देत असतो, किंवा चांगल्या पद्धतीनं वर्किंग कॅपिटलमुळं या ठिकाणी तुमचे ऑपरेशन सायकल किंवा ऑपरेटिंग सायकल हे व्यवस्थितरित्या चालत असते असं आपल्याला म्हणता येतं. आता वर्किंग कॅपिटलची का गरज आहे, तर बिझनेसचं स्वरूप आपल्याला लक्षात येतं वर्किंग कॅपिटलमुळं. म्हणजे त्याच्यावर डेटास किती आहे, क्रेडिटर्स किती आहे, रॉ मटेरियल किती आहे, या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला लक्षात येतात. बिझनेसचं स्वरूप लक्षात येतं, मॅन्युफॅक्चरिंग सायकल लक्षात येते आपल्याला वर्किंग कॅपिटलवर. इकॉनॉमिक्स ऑफ स्केल म्हणजे ते इकॉनॉमीला मदत करत असतं किंवा त्याचा एक फायदा होत असतो असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे तुम्ही कॅश रॉ मटेरियल खरेदी करताय म्हणजे इकॉनॉमीला तुम्ही सायकल करताय, या पद्धतीने ते आहे. त्यानंतर बिझनेस फ्लॅक्च्युएशन, बिझनेसमध्ये फ्लॅक्च्युएशन येण्यासाठी देखील वर्किंग कॅपिटल महत्त्वाचं आहे. त्यानंतर टर्म्स ऑफ परचेस अँड सेल म्हणजे परचेस आणि सेल्सच्या टर्म्स कळण्यासाठी देखील वर्किंग कॅपिटल हे महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर फ्लॅक्च्युएशन इन सप्लाय म्हणजे फ्लॅक्च्युएशन सप्लाय म्हणजे क्रेडिटर्सचं सप्लायर्सचं फ्लॅक्च्युएशन देखील आपल्याला वर्किंग कॅपिटलवरून कळू शकतं असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर करंट असेट्स किती आहेत हे देखील आपल्याला कळतं. म्हणजे
वर्किंग कॅपिटल हे का गरजेचं आहे, तर एक तर व्यवसायाचं स्वरूप आपल्याला लक्षात येतं, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग सायकल लक्षात येते, त्यानंतर इकॉनॉमी ऑफ स्केल आहे, त्यानंतर बिझनेस फ्लक्च्युएशन आहे, त्यानंतर टर्म्स ऑफ परचेस अँड सेल्स आहे, त्यानंतर फ्लक्च्युएशन इन सप्लायस आहे आणि करंट असेट्स. या गोष्टी या ठिकाणी वर्किंग कॅपिटलवर आधारित आहेत असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे. आता वर्किंग कॅपिटल सोडवत असताना प्रत्यक्षात जो फॉर्मॅट आहे तो या पद्धतीनं आहे. पहिल्यांदा मी पुन्हा एकदा सांगतो, रिपीट करतो, एकाच फॉर्म्युल्यावर ते काम करत असतं, करंट असेट्स मायनस करंट लॅबिलिटी. करंट असेट्समध्ये काय काय येतं ते सर्व गोष्टी या ठिकाणी पाठ पाहिजे. मग स्टॉकमध्ये रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश्ड गुड्स या 3 गोष्टी असतात. पुन्हा एकदा रिपीट करतोय, स्टॉकमध्ये रॉ मटेरियलही असू शकतो, वर्क इन प्रोग्रेसही असू शकतो आणि फिनिश्ड गुड्स म्हणजे तयार झालेला माल, कच्चा माल आणि प्रोसेसमध्ये असलेला माल, त्याला वर्क इन प्रोग्रेस असं आपण म्हणतोय. मग रॉ मटेरियल हा एक स्टॉकमध्ये असतो. वर्क इन प्रोग्रेसमध्ये 3 गोष्टी या ठिकाणी इनबिल्ड असतात. त्यामध्ये रॉ मटेरियल पण असतं एक, त्यानंतर ओव्हरहेड एक असतं, ओव्हरहेड, आणि त्यानंतर लेबर एक असतं. म्हणजे तुम्ही रॉ मटेरियलवर काय काय यूज करताय, लेबर चार्ज पण त्यामध्ये असतो, बरोबर. लेबर तुम्हाला लावावं लागेल मॅन्युफॅक्चरिंगसाठी, आणि ओव्हरहेड इतर जे काही खर्च आहेत ते देखील या ठिकाणी असतात असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे या वर्क इन प्रोग्रेसमध्ये 3 गोष्टी कोणत्या, रॉ मटेरियल, लेबर, ओव्हरहेड आणि फिनिश्ड गुड्स. माल तयार झाला आहे, तुमच्या गोडाऊनमध्ये आहे, तर त्याच्यामध्ये देखील या ठिकाणी 3 गोष्टी असतात. एक रॉ मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड. या पद्धतीनं हे झालं स्टॉकच्या बाबतीत. डेटर्समध्ये देखील या 3ही गोष्टी येतात बरं का. रॉ मटेरियल पण येतं, त्याच्यानंतर वर्क इन प्रोग्रेस पण येतं, त्यानंतर रॉ मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड या 3ही गोष्टी डेटर्समध्ये येतात. कारण फिनिश्ड गुड्समध्ये जेवढ्या गोष्टी येतात तेवढ्या गोष्टी या ठिकाणी डेटर्समध्ये येत असतात. म्हणजे डेटर्समध्ये कोणकोणत्या येतात, तर रॉ मटेरियल, लेबर, ओव्हरहेड हे 3ही येतात. ठीक आहे. आणि एखाद्या वेळेस प्रॉफिट देखील असतं. म्हणजे डेटर्स आपण जे वेळेस माल विकतोय तो माल विथ प्रॉफिट या ठिकाणी येत असतं. म्हणजे या ठिकाणी 4 गोष्टी या ठिकाणी त्याच्यामध्ये इनबिल्ट असतात असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर कॅश आणि बँक बॅलन्स आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस आहे, त्यानंतर करंट असेट्समध्ये तुम्हाला म्हणता येईल बिल्स रिसिवेबल आहे, त्यानंतर ॲक्वायर्ड इन्कम आहे, मनी रिसिवेबल विदिन 12 मंथ हे देखील या ठिकाणी येत असतं. शॉर्ट टर्म लोन आणि ॲडव्हान्सेस हे देखील येतं. पहिल्यांदा करंट असेट्स सर्व घ्यायच्या. प्रॉब्लेममध्ये जे जे तुम्हाला दिलेले आहेत ते करंट असेट्स या ठिकाणी तुम्हाला घ्यावे लागतात. मग त्यामध्ये स्टॉकवर येतं, डेटर्सवर येतं, याच पद्धतीनं या ठिकाणी कॅश बॅलन्स हे देखील येत असतं असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर त्याच्यातून लेस करायचं आहे करंट लॅबिलिटीमध्ये येतं क्रेडिटर्स, त्याला आपलं सप्लायर्स असं देखील म्हणतो. क्रेडिटर्स, आता क्रेडिटर्समध्ये फक्त आणि फक्त रॉ मटेरियल येतं. लक्षात येतं मी काय म्हणतोय. डेटर्समध्ये सर्व गोष्टी येतात, रॉ मटेरियल येतं, लेबर येतं, ओव्हरहेड येतं, प्रॉफिट येतं. पण क्रेडिटर्समध्ये किंवा सप्लायर्समध्ये फक्त रॉ मटेरियल येतं. आपण सप्लायर्सकडून फक्त कच्चा माल या ठिकाणी आणतोय. या ठिकाणी आणल्यावर आपल्या कारखान्यामध्ये प्रोसेस करून किंवा मॅन्युफॅक्चरिंग करून त्याचं पक्का माल बनवत असतो. कच्चा माल बनवत असताना आपण त्याच्यावर लेबरवर खर्च करत असतो, ओव्हरहेडवर खर्च करत असतो आणि त्यानुसार तुमचं प्रोडक्शन तयार होत असतं. या पद्धतीनं आहे. म्हणजे
या ठिकाणी क्रेडिटर्समध्ये फक्त रॉ मटेरियल येतं. तर त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत, बिल्स पेबल आहे, त्यामध्ये बँक ओव्हरड्राफ्ट आहे. त्यानंतर लेग इन पेमेंट म्हणजे पेमेंट आपण जे काही करतोय त्या पेमेंट, त्यामध्ये वेजेस असेल, फॅक्टरी ओव्हरहेड असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड असेल, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस असेल, हे सर्व पेमेंट आहेत. हे पेमेंट या ठिकाणी करंट लायबिलिटीमध्ये ग्राह्य धरले जातात, कारण ते विदिन 12 मंथमध्ये आपल्याला द्यावे लागतात, म्हणून ते करंट लायबिलिटीमध्ये या ठिकाणी ग्राह्य धरले जातात. या पद्धतीनं या वर्किंग कॅपिटलची थिअरी आहे. ठीक आहे. प्रत्यक्षात प्रॉब्लेमला आपण नेक्स्ट लेक्चरला चालू करू. ठीक आहे. धन्यवाद.